लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्ताच फेब्रुवारीचे वितरण पार पडले आणि त्यासोबतच लाडकी बहीण योजनेच्या ई-KYCचा देखील विषय संपला आणि आता लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे पैसे कधी जमा होणार, लाडक्या बहिणींच्या खात्यावर मार्चचा लाभ कधी जमा होणार असा प्रश्न राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना पडलेला आहे. कारण मार्च महिनाही संपलेला आहे. अनेक लाडक्या बहिणींना आशा होती की 2 महिन्याचे पैसे एकत्र येतील, परंतु फक्त फेब्रुवारीचेच 1500 रुपये आले. काही कारणास्तव फक्त एका महिन्याचेच पैसे देण्यात आले. मग तोच प्रश्न लाडक्या बहिणी आता विचारत आहेत की मार्चचे पैसे कधी येणार. याबाबतची माहिती जाणून घेणार आहोतच. तसेच लाडकी बहीण योजनेत 1,85,00,000 महिला या पात्र झाल्याबाबत महत्त्वाची माहिती मिळत आहे. त्याबद्दलही जाणून घेऊ. पात्र म्हणजे तर फेब्रुवारीपर्यंत ज्या महिलांना पैसे मिळाले आहेत त्यांना सुरळीतपणे योजनेचे पैसे यापुढेही मिळणार आहेत. ज्यांना ई-KYC दुरुस्त करून देखील पैसे आले नाहीत त्या महिलांनी एक गोष्ट समजून घ्यायची आहे की त्यांना कोणत्या ना कोणत्या अटीत किंवा निकषात अपात्र केला आहे. त्यामुळे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झाला आहे आणि तो लाभ यापुढे तुम्हाला मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. मार्च महिन्याचे पैसे कधी येणार तर ते देखील जाणून घेऊ. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत ही माहिती सर्वात अगोदर पोहोचेल. लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मार्चच्या हप्त्याचे वितरण लगेचच तर होणारच नाही, परंतु हे वितरण 10 एप्रिल नंतरच होणार आहे. कारण आता 31 मार्च नंतर अनेक प्रकारचे ऑडिट सुरू असतात. त्यामुळे वितरणाच्या बाबतीत लगेच कोणतीही हालचाल होणार नाही, लगेचच मार्चचे पैसे येणार नाहीत. हे वितरण कमीत कमी 10 एप्रिलच्या पुढे जाऊ शकते. आपण पाहिले आहेच की मागील 3 ते 4 महिन्यांपासून वितरणाला विलंब होत आहे आणि फेब्रुवारीचे वितरण तर 27 मार्चपासून म्हणजे जवळपास दुसरा महिना संपत आल्यावर झाले. निवडणुकीचा काळ सुरू झाला आणि आचारसंहितेच्या काळात वितरणाला विलंब होत गेला. मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात सांगितले की 2026-27 या आर्थिक वर्षात आम्ही लाडकी बहीण योजनेसाठी भरीव निधीची तरतूद केली आहे. मग भरीव निधीची तरतूद झाली म्हटल्यावर लाडक्या बहिणींना निधी वेळच्या वेळी वितरित होणं हे गरजेचं आहे. आता नवीन आर्थिक वर्षामुळे मार्चचे वितरण हे 15 एप्रिलच्या पुढेच जाण्याची शक्यता आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळाला का? कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.